फडणवीस आज अमित शहांची भेट घेणार आहेत। त्यामुळे अमित शहा फडणवीसांविषयी नेमका काय फैसला घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर राजीनामा देण्याबद्दल फडणवीस असूनही ठाम असल्याची माहिती आहे। अमित शहांसोबत राजीनाम्यावर ते चर्चा करणार असल्याचं कळत आहे। मुख्यमंत्री शिंदेही अमित शहांची भेट घेणार आहे। तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सत्ताधारी महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या मुद्द्यावर दिल्लीमध्ये प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असं गृहमंत्री अमित शहांनी सांगितल्यामुळे ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज अमित शहा यांच्यासोबत फडणवीसांची चर्चा होणार आहे। त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय ठरतं याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर दुसरीकडे फडणवीसांचं डिमोशन होण्याची चर्चा सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? फडणवीसांनी इच्छा व्यक्त केलेली होती सरकारमधून आपल्याला मुक्त करावं, पदमुक्त करावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती, पण त्याचबरोबर त्यांचं भाजपमध्येच कुठेतरी डिमोशन होईल अशी ही चर्चा रंगलेली आहे। आणि अशात आज त्यांच्या पदमुक्तीविषयी चर्चा होणार असल्याचं कळतंय, फैसला होण्याची ही शक्यता आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पदमुक्त करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केलेली आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका भाजपला बसलेला, एकूणच महायुतीला बसला, ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, सत्तेतून बाहेर पक्षांतर्गत काम करण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी वेळ हवा अशा प्रकारची त्यांची प्रतिक्रिया आहे। मात्र एकीकडे बघितलं तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी त्यांनी फोनवर चर्चा केली। मात्र दिल्लीमध्ये त्यांना भेटण्यास बोलवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल संध्याकाळपर्यंत त्यांची भेट ती चर्चा ती झाली नव्हती। मात्र आज त्यांची चर्चा होणार आहे, अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि यावरती खरं तर तोडगा काढण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र एकंदरीत पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीला बळकट कसं करता येईल किंवा भाजपला बळकट कसं करता येईल यासाठी रणनीती आखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना वेळ हवा आहे। मात्र सत्तेत काम करत असताना दोन्ही ठिकाणी वेळ देता येत नाहीये, त्यामुळे एकीकडे वेळ देण्यास त्यांनी ही पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। मात्र भाजप श्रेष्ठींचा यासाठी नकार आहे, त्यामुळे कुठेतरी यावरती तोडगा निघू शकतो। जर पदमुक्त केलं तर या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हटवण्यात येणार नाही, तर त्यांना त्यांच्याच पदावरती काम करण्याची संधी देण्यात येणार आहे। मात्र याच वेळी आता भाजपच्या या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कोणतं स्थान मिळतं किंवा कोणतं स्थान देण्यात येतं यावरून चर्चा रंगलेली आहे। यामुळेच कुठेतरी डिमोशनच्या चर्चा आहेत ते रंगू लागलेल्या आहेत। मात्र भाजप पक्षश्रेष्ठी आज यावरती अखेर तोडगा काढतील अशा प्रकारचं वातावरण एकंदरीत पाहायला मिळतंय। फरा निश्चितच स्वप्नील, एकूणच असं बघावं लागेल की आता अमित शहा नेमका काय फैसला घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवलं जाणार का, आणि त्यानंतर मग भाजपकडून एखादा नेता त्या पदावर येतो की मग एकच उपमुख्यमंत्री राज्यामध्ये राहणार, आणि त्याचबरोबर का इतरही जबाबदाऱ्यांविषयी काही खांदे पालट होतं का तेही बघावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।